महिला T20 विश्वचषक 2026साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे। हरमनप्रीत कौर कर्णधार असणार आहेत, स्मृती मंदाना ही उपकर्णधार असणार आहेत। BCCI कडून महिला T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे। भारताचा पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे। संघात शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हरनील देओल, रेणुका ठाकुर, स्नेहा राणा यांचा समावेश असणार आहे। आपण या संदर्भात चर्चा करूया माझी सहकारी अनुष्का जोशीच्या सोबत। अनुष्का, आपण पाहतोय भारताचा महिलाचा जो संघ आहे तो जाहीर झालेला आहे। 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झालेली आहे। T20 विश्वचषक प्रतिष्ठेचा आहे, आपल्याला जिंकण्याची सवय लागली आहे असं आपण म्हणू शकतो। या संघाबद्दल काय सांगशील? नक्कीच ऋषी सर, BCCIने नुकतंच आत्ता 15 सदस्यांची घोषणा केली आहे। भारतीय महिला संघाचा T20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि पहिलाच सामना हा 14 जूनला पाकिस्तानच्या विरुद्ध आहे। नक्कीच भारतीय महिला संघाला जिंकण्याची सवय लागली असं आपण म्हणू शकतो। ODI वर्ल्ड कप जिंकून भारतीय महिला संघाने मोठा इतिहास रचला आणि याआधी भारतीय महिला संघ T20 वर्ल्ड कप हा त्यांच्या नावावर करू शकली नाही आहे। त्यामुळे भारतीय महिला संघाला पुन्हा एकदा संधी आहे हा त्यांच्या नावावर करण्याची। दोनदा उपांत्य फेरी आपण गाठली आहे आणि एकदा फायनलमध्ये सुद्धा प्रवेश केला आहे, पण भारतीय महिला संघ हा T20 वर्ल्ड कप अद्याप तरी जिंकू शकला नाही आहे। त्यामुळे हा वर्ष नक्कीच कदाचित आपण भारतीय T20 वर्ल्ड कप जिंकू हीच आशा आहे। संघात काहीशे बदल सुद्धा झालेले आहेत। मोठे नाव जसे हरलीन देओल, प्रतिका रावल या मोठ्या नावांचा समावेश संघात केला नाही आहे। श्रेयंका पाटील, जेमिमा, शेफाली ज्यांनी ODI मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला यांच्या नावांचा समावेश आहे। मात्र हरलीन देओल आणि प्रतिका रावल या दोघांच्या नावांचा समावेश संघात केला नाही आहे। अमनजोत कौर ही दुखापतीमुळे संघात तिला स्थान मिळालेलं नाही आहे, पण हो नक्कीच ODI वर्ल्ड कप मध्ये ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केला त्यांची नावं संघात आहे आणि ते नक्कीच चांगला परफॉर्मन्स करणार आहेत। नक्कीच या सगळ्या संघाला आपल्या शुभेच्छा असणारच आहे। तुर्तास धन्यवाद अनुष्का या सगळ्या अपडेट बद्दल।